नमस्कार. मी संजय सोनवणे. नाशिक विकास या पेजवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. मला माफ करा, कारण भिंतीवरचा घड्याळ, कॉम्प्युटरवरचा घड्याळ आणि मोबाईलमधला घड्याळ याचा वेळ काय आज मॅच होत नव्हता. त्यात मोबाईलने सुद्धा ते काय म्हणतो आपण त्याला गोल 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 फिरत होता. त्यामुळे जरा प्रॉब्लेम आला. तुमची क्षमा मागतो आणि माझं आजच्या विषयाबद्दल भाषण सुरू करतो. मित्रहो, रावण राजा राक्षसांचा असा विषय आपल्या तरुण मित्रांनी मला दिला आहे. ही एक अत्यंत महाराष्ट्रात सध्या गाजत असणारी कादंबरी आहे. ती मी वाचलेली आहे आणि मला ती अत्यंत आवडलेली कादंबरी आहे. शरद तांदळे हे माझे अत्यंत चांगले मित्र आहेत आणि या कादंबरीमुळे रावणाकडे पाहायचा दृष्टिकोन बदलायला फार मोठी एक मदत झालेली आहे. रावणाबद्दल आतापर्यंत भारतीय संस्कृतीमध्ये ज्या वेगवेगळ्या कल्पना मांडल्या गेल्या होत्या, त्यांना बदनाम केलं गेलं होतं. आपल्याला माहिती आहे, दसऱ्याला जर त्याला जाण्याची प्रथा उत्तर भारतात तर फार जोमात सुरू असते. आजकाल काही लोक त्याला विरोध करू लागले आहेत, न्यायालयातही गेलेले आहेत आणि मला असं वाटतं की एक दिवस भारतातून ही दुष्ट प्रथा, अनिष्ट प्रथा नष्ट होईल आणि रावणाला उचित सन्मान दिला जाईल. रावण हा समजावून घेतला जाईल आणि रावणाच्या अंगाने संस्कृतीचा अभ्यास केला जाईल अशी मला अपेक्षा आहे. पहिली गोष्ट अशी आहे की रावण राजा राक्षसांचा या कादंबरीच्या निमित्ताने आपण जरा सांस्कृतिक इतिहासाचा धांडोळा घेणार आहोत. कोण होते असुर, कोण होते राक्षस, कोण होते यक्ष आणि त्यांच्यात आणि वैदिकांमध्ये नेमका काय संघर्ष झाला. तो आर्य आणणारे संघर्ष होता, सूर असुर संघर्ष होता, देव दानव संघर्ष होता, की त्याला अजून काही वेगळी परिमाणं होती, हे सुद्धा आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण एक लक्षात घ्या, अनेकदा काव्य असोत, महाकाव्य असोत, कादंबऱ्या असोत किंवा नाटकं असोत आणि आजकाल चित्रपट वगैरे किंवा मालिका वगैरे, यातनं जी प्रतिमा लोकांसमोर लेखक आणतो, दिग्दर्शित करतो, अभिनेते अभिनय करतात आणि एक प्रतिमा आपल्या समाज मनामध्ये निर्माण होते आणि ती लवकर पुसली जात नाही आणि अभ्यास करायला सर्वांनाच वेळही नसतो आणि ते स्वाभाविक आहे. आजच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये लोकांना वाचायलाच वेळ नाही, पाहायलाच वेळ नाही. अशा वेळेस लोक अभ्यासाकडे कशाला जातील आणि मुळात काय होतं हे समजून घ्यायचा कशाला प्रयत्न करतील, अशी ही सद्यकालाची ही स्थिती आहे. मग अशा स्थितीमध्ये मला एक सांगा फक्त, मी सरळ दिसतोय का आडवा दिसतोय? हॅलो 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 ठीक आहे, म्हणजे आपल्याला मी नीट दिसतोय अशी मी कल्पना करतो आणि पुढे जातो. मित्र, आधी आपण असुर, राक्षस, यक्ष हे शब्द आले कुठून, या संस्कृती आल्या कुठून, हे समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिली गोष्ट अशी आहे की राक्षस हा शब्द वेदांमध्ये येत नाही. लक्षात घ्या, वेदांमध्ये असुर हा शब्द येतो, परंतु वेदाची निर्मिती इराणमध्ये, प्राचीन इराणमध्ये, म्हणजे आताच्या अफगाणिस्तानमध्ये, दक्षिण अफगाणिस्तानमध्ये हेल्मंड नदी जी अवेस्त्यामध्ये हरयवती आणि ऋग्वेदामध्ये सरस्वती नदी म्हटली जाते, तिच्या काठावर वेदांची रचना झाली. आता नुकताच एक सरस्वतीवरनं वाद झाला, हे आपल्या सर्वांना माहिती असेल. काय होता तो वाद? तो वाद हाच होता की सरस्वतीची प्रतिमा जर मंचावर असेल तर मी पुरस्कार स्वीकारणार नाही, अशी भूमिका यशवंत मनोहर यांनी घेतली.
खरं म्हणजे विदर्भ साहित्य संघ हा मुळातच वैदिक धर्मीयांचा किंवा त्या विचारांचा असल्यामुळे ते त्यांचं जे आराध्य आहे सरस्वती ते ठेवणार हे उघड होतं. आणि त्यांनी ठेवावं. काय तर प्रत्येक धर्माची आपापली आस्था असते, श्रद्धा असते आणि त्या श्रद्धेबद्दल आपल्याला नावं ठेवण्याचा अधिकार नाही. प्रत्येक धर्माचं प्रतीक असतं. तो धर्म आपापली प्रतीकं जपत असतो आणि त्यांनी ती जपली याच्याबद्दल मला कसलाही खेद वाटत नाही. मुळात राक्षस जो शब्द आहे, रावण राजा राक्षसांचा, हे जे टायटल आहे शरद तांदळेंच्या कादंबरीचं, त्याच्यामधनं राक्षस शब्द मुळात आला कुठनं? तर राक्षस हा शब्द पहिल्यांदा येतो ऋग्वेदाच्या 10व्या मंडलात, पण तो यातुधान म्हणून येतो. म्हणजे जादूगार किंवा मायावी किंवा जादूने काहीतरी उत्पाद घडवणारा अशा अर्थाने येतो ते. आणि तांत्रिक संस्कृती जी हिंदूंची इथली मूळची जी होती ती तंत्राधारित असल्यामुळे त्यांना आणि शत्रूला कुणीही काही चांगलं म्हणत नसतं, कोणताही घ्या. जेते जे असतात किंवा शत्रू जे असतात किंवा धर्मातले जे विरोधक असतात ते दुसऱ्या धर्माच्या लोकांना नेहमीच वाईट शब्दांमध्ये म्हणण्याचा प्रयत्न करतात. यातुधान हा शब्द त्यातनं झाला. राक्षस हा शब्द वैदिक साहित्यात येतो अथर्ववेदामध्ये. तो येतो मायावी म्हणूनच किंवा नरभक्षक म्हणून येतो की हे हिंस्त्र आहे, हे मानवी शरीर आपल्या दातांनी तोडून खातात आणि त्यावरच आनंद व्यक्त करत असतात, उन्माद व्यक्त करत असतात, अशा स्वरूपाची ती वर्णनं आहेत. आता वैदिक साहित्यामध्ये हे कधी येणं सुरू झालं राक्षसांबद्दल किंवा असुरांबद्दल, भारतीय असुरांबद्दल, तर ते भारतात आल्याच्या नंतर विदेह माथवाच्या नेतृत्वाखाली वैदिक लोक भारतामध्ये आले. त्यांनी शूद्रांच्या राज्यामध्ये शुद्ध म्हणजे मूळचा शब्द शुद्ध, कारण आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की प्राकृत भाषा ही मूळची होती, संस्कृत भाषा ही नंतर जन्माला आली. आज आपण राक्षस हा शब्द जरी संस्कृतचा समजत असलो तर मूळचा तो राकुस किंवा राकस असा हा मूळचा शब्द आहे आणि तो भारतीय शब्द. आणि आसूर संस्कृतीतले जे बलाढ्य लोक होते, म्हणजे अतिशय बलाढ्य, ज्यांनी वैदिकांना खूप त्रास दिला, वैदिकांना इथून हुसकून लावण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या धर्माला नाकारलं, त्यांच्या यज्ञांना नाकारलं, त्यांच्या देवतांना नाकारलं, त्या लोकांना त्यांनी, त्या असुरांना त्यांनी राक्षस ही संज्ञा दिली. कारण त्यांच्या दृष्टीने ते अत्यंत दुष्ट होते, खुंची होते आणि त्यांचे प्रबळ शत्रू होते. आता रावणाबद्दल ज्यावेळेस आपण बोलायला जातो त्यावेळेस 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या लक्षात येतात. पहिली गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे की आपल्या ज्या पुराण कथा आहेत भारतातल्या, त्या अत्यंत संभ्रम निर्माण करणाऱ्या, परस्पर विरोधी आणि कधी कधी वैदिक भेसळीमुळे आपल्या सर्वांची मतिगुंग करून टाकणारे किंवा गैरसमज निर्माण करणारे, संभ्रम निर्माण करणारे ती साहित्य आहे. आणि त्यातनं सत्य काय होतं हे निवडून काढणं हे फार अवघड जातं. नुकतीच मी स्टोरीटेलसाठी देव, दानव आणि मानव ही एक महामालिका लिहिली. त्याच्यामधनं माझ्या 18च्या 18 महापुराणं, वेद आणि उपनिषद याचा पुराण कथांच्या अंगाने ज्यावेळेस पुन्हा एकदा अभ्यास केला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की जाणीवपूर्वक लबाड्या कशा केल्या गेलेल्या आहेत. म्हणजे लक्षात घ्या, रावण हा जो शब्द आहे, या रावण या शब्दाला संस्कृतमध्ये कोणती एटिमॉलॉजी नाही, कोणतीही व्युत्पत्ती नाही. रावण म्हणजे मोठा आवाज करणारा अशी त्याची एक कृत्रिम व्युत्पत्ती दिली जाते, परंतु ती व्युत्पत्ती लागू होत नाही असं भाषा तज्ज्ञांचं मत आहे. म्हणजे रावण या शब्दाला तसा संस्कृतमध्ये काही अर्थ नाही. दुसरी गोष्ट, एकीकडे असं म्हटलं जातं की रावण ब्राह्मणही होता, वेदांचा ज्ञाताही होता, संस्कृतचा पंडित होता. संस्कृत भाषाच जर जन्माला आलेली नव्हती तर संस्कृतचा पंडित कसा असेल? तो जर राक्षस असेल तर तो वेदांचा अभ्यासक कसा असेल? तो दशग्रीव, ज्या अर्थाने 10 तोंड सांगितली जातात की ती त्याची ज्ञानाची काल्पनिक तोंड आहेत म्हणून त्याला दशग्रीव म्हणायचे.
आणि 10 तोंडाचा रावण असं पुढं त्याचं प्रतीक तयार झालं आणि आजही जाळताना 10 तोंडाच्या रावणाला जाळलं जातं. आता हे प्रतीक कशी निर्माण झाली, ही मानवाच्या कल्पनेतून निर्माण झाली. आता जर आपण, आणि एक लक्षात घ्या, रावणाची वंशावळ ही रामायण जर सोडलं तर दुसऱ्या अन्यत्र फार क्वचित आपल्याला सापडते. काय सांगते ती रामायणातली वंशावळ, की पुलत्स्य नावाचा प्रजापतीचा मानसपुत्र, त्याचा मुलगा विश्रवा, आणि या विश्रवाने कैकसी नावाच्या राक्षसीशी लग्न केलं. तो सुमाली नावाच्या राक्षस राजाच्या मुलीशी लग्न केलं आणि त्या दोघांपासून त्यांना रावण आणि इतर पुत्र, विभीषण, कुंभकर्ण वगैरे पुत्र झाले. असा इतिहास आपल्याला रामायणातनं वंशावळाशी आपल्याला पाहायला मिळते. आता एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट अशी आहे की ज्या वेळेस मूळ रामकथा जी प्राकृतात लिहिली गेलेली होती, म्हणजे इंटरनेट वगैरे जे संशोधक आहेत, महान संशोधक आहेत, त्या सर्वांनी हे मान्य केलेलं आहे की ही वंशावळ जी आहे, ही वंशावळ ही कृत्रिम वंशावळ आहे. रामायण हे मुळात महाभारत सुद्धा मुळामध्ये प्राकृतामध्ये होतं आणि नंतर त्याचं संस्कृत भाषेचा उदय 2ऱ्या शतकात झाला आणि त्यावेळेस त्याचं संस्कृतमध्ये रूपांतर केलं गेलं. त्याच्यामध्ये भरपूर भर घातली गेली. बालकांड आणि उत्तरकांड तर फार उशिरा जोडलं गेलं. त्यामुळे त्या वंशावळीला तसा तथ्यात्मक कसलाही आधार नाही. ती वंशावळ खरं म्हणजे खोटी आहे. त्यामुळे आपण जे मानतो की विश्रवा हा ऋषी होता आणि कैकसीशी लग्न केलं. आता राक्षस हे नरभक्षक आहेत अशी वैदिकांची मान्यता आहे. राक्षस हे आपले शत्रू आहेत अशी वैदिकांची मान्यता आहे. असं जर असेल तर विश्रवाने एका राक्षसीशी लग्न केलं कसं, आणि ते तथाकथित आर्यांनी म्हणा किंवा देवांनी म्हणा तो विवाह मान्य कसा केला, हा प्रश्न उपस्थित होतो. आता त्याचा जो भाऊ आहे कुबेर, सावत्र भाऊ म्हणा किंवा सख्खा भाऊ म्हणा, कारण काही वंशावळीमध्ये तो सख्खा भाऊ आहे तर काहीच्या वंशावळीमध्ये तो सावत्र भाऊ आहे, म्हणजे दुसऱ्या आईच्या पोटी तो जन्माला आणि तो यक्ष आहे. आता लक्षात ठेवा, एक राक्षस आहे, एक यक्ष आहे. एक राक्षस आहे त्याच वेळेस ब्राह्मण पण आहे आणि दुसरा फक्त यक्ष आहे. आता हा जो सांस्कृतिक गोंधळ घातला गेला त्याचं मागची कारणं आपल्याला समजून घ्यावी लागतील. या संज्ञा कशा बदलल्या? रावण हा राक्षसांचा नेता होता हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे. जेव्हा हे आर्य भारतात आले किंवा वैदिक लोक भारतात आले, त्यांनी इथल्या लोकांशी जे शत्रुत्व घेतलं किंवा इथल्या लोकांनी त्यांच्याशी शत्रुत्व घेतलं, काही असेल का दोन्ही गोष्टी एकाच वेळेस झाल्या असतील. कारण का हे शेवटी परके होते, आक्रमक होते किंवा स्थलांतरित होते, आश्रयार्थ म्हणून भारतामध्ये आलेले होते. अशा स्थितीमध्ये दोन संस्कृतीमध्ये वैर होणं अत्यंत स्वाभाविक होतं. बरं, दुसरी गोष्ट अशी की राम तरी वैदिक होता का? तर राम वैदिक नव्हता, हे मुळात आपण लक्षात घेतलं पाहिजे. ऋष्यशृंग ऋषीच्या यज्ञातून, पायसातून, वीर्यातून या 4 भावंडांचा जन्म झाला, ही जी कथा सांगितली जाते जी बालकांडात आहे. आणि बालकांड हे प्रक्षिप्त आहे. हे 7व्या-8व्या शतकात मूळ रामायणाच्या 5 कांडांना जोडलं गेलेलं आहे. आजचं रामायण आपल्याला माहिती आहे 7 कांडांचं रामायण आहे. मूळची फक्त 5च कांड होती, बालकांड नव्हतं आणि उत्तरकांडही नव्हतं. म्हणजे शंभुकाची कथा ज्याच्यात येते किंवा सीतेच्या अग्निभक्षणाची कथा जी येते ही नंतर कथा ती निर्माण करण्यात आलेली आहे, नंतर जोडली गेलेली आहे. आणि बालकांड म्हणजे रामाने यज्ञांचं रक्षण केलं वसिष्ठ ऋषीच्या सांगण्यावरून, मग यज्ञांवर राक्षस हल्ला करायचे, मग रामाने पराक्रमाने त्या राक्षसांचा पराभव करून यज्ञांना सुरक्षित केलं. त्यानंतर रामाचा आणि त्याच्या भावंडांचा जन्म जो यज्ञातनं झाला, ही सुद्धा सगळी जी वर्णनं आहेत ती बालकांडात आहेत. ते सुद्धा अत्यंत नंतर काल्पनिकरित्या तयार करून जोडलं गेलेलं आहे. हे सर्वच विद्वानांनी सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये मी काही वेगळं सांगतो अशाला भाग नाही आहे. त्यामुळे आता प्रश्न पडणारा असा की रामकथा मूळची जी घडलेली आहे त्यावेळेस वैदिक आर्य भारतात आलेलेच नव्हते. लक्षात घ्या.
त्यामुळे हा विश्रवा जो आहे, हा विश्रवा वैदिक ऋषी असण्याची शक्यता शून्य आहे. रामाने यज्ञांचं रक्षण केलं ही कथा बनावट आहे. नंतर मुद्दामच रामाला वैदिक धर्माचा रक्षक बनवण्याच्या प्रयत्नांमध्ये बनवण्यात आलेली आहे. रामाचा उपयोग अनेक धर्मांनी केलेला आहे. म्हणजे तो बौद्ध धर्मातही आहे, जैन रामायणातही आहे. जैन रामायणाने, कारण प्रत्येक धर्म काय करतो, आपला प्रचार करण्यासाठी प्रसिद्ध व्यक्तींचा वापर करून घेतो. आणि जैन रामायणामध्ये राम जैन आहे, रावण नंतर जैनच होतो. म्हणजे त्यांनी त्यांच्या धर्माचा प्रचार केला. तसंच वैदिकांनी रामाला वैदिक दाखवलं आणि रावणाला सुद्धा ब्राह्मणही दाखवायचा प्रयत्न केला. याचं कारण वैदिक धर्म भारतात आल्याच्या नंतर ज्यावेळेस त्यांनी धर्मप्रचाराची सुरुवात केली, त्या धर्मप्रचाराच्या काळामध्ये त्यांनी ज्या मूळ कथा होत्या भारतातल्या, या उपखंडातल्या लोकांनी, हिंदूंनी, म्हणजे इथल्या लोकसंस्कृतीतल्या लोकांनी ज्या कथा जतन केलेल्या होत्या, जे त्यांचे सूत मागध त्यांना आपण म्हणतो, ते या संस्कृतीचे लोक, त्या संस्कृतीच्या लोकांनी त्या जतन केल्या होत्या. वर्षानुवर्ष ती पाठांतराने लोकांना सांगायचे सुद्धा, आणि त्या पिढ्यानुपिढ्या संक्रमित होत होत्या. वैदिकांनी त्या कथा उचलल्या आणि त्याचं संस्कृतमध्ये नंतर रूपांतर केलं आणि रामाला चक्क विष्णूचा अवतार ठरवून टाकलं. लक्षात घ्या, खरं म्हणजे अवतार संकल्पनाच, लक्षात घ्या मित्र, अवतार संकल्पनाच मुळामध्ये भारतामध्ये जी आली ती 4थ्या शतकामध्ये. त्याच्या आधी विष्णूचा काही काम नव्हतं. विष्णू हा ऋग्वेदातला अत्यंत दुय्यम, उपेंद्र, म्हणजे इंद्रापेक्षा सुद्धा खालच्या दर्जाचा देव होता. त्या इंद्राला, त्या विष्णूला यांनी अत्यंत एलिव्हेशन केलं, उच्च पातळीवर नेलं, त्याचं चरित्र बदललं आणि त्याला ऋग्वेदामध्ये त्याला पत्नी पण नाही, लक्ष्मी ही पत्नी दिली. आणि अवतार जे मूळ कार्य प्रजापतीचं होतं, पहिले 3 अवतार प्रजापतीचे होते, ते सगळं कार्य विष्णू ढकलून सगळे अवतार विष्णूच्या नावावर खपवून टाकले. आणि या राम असतील, कृष्ण असतील, हे जे भारतीय महानायक होते, त्या महानायकांना त्यांनी आपलं वैदिक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांना प्रचारासाठी ते उपयुक्त ठरलं आणि ते उपयुक्त होतंच, म्हणून त्यांनी त्याचा निर्लसपणे वापर केला. आणि 12व्या-13व्या शतकापर्यंत ज्या रामाची पूजा भारतामध्ये प्रचलितही नव्हती, ती प्रचलित सुद्धा नंतर झाली तुलसी रामायण आणि रामानंदाच्या संप्रदायामुळे. हा इतिहास आपल्याला माहीत असला पाहिजे. तर विश्रवा हा जो आहे, त्याचं मूळ प्राकृत नाव काय, तर विस्सवा. हा विस्सवान नावाच्या राज्याचा प्रमुख होता. म्हणूनच कुबेराला वेस्सवन असं प्राकृतामध्ये, अगदी शिलालेखांमध्ये सुद्धा, अगदी तुम्ही नाणेघाटच्या शिलालेखात पहा, वेस्सवन हे कुबेराचं नाव येतं. परंतु रावणाला मात्र वेस्सवन सहसा म्हटलं जात नाही, पण त्याला कुबेराचा भाऊ मानला जातो. विश्रवाचा तो मुलगा होता असंही मानलं जातं. म्हणजे या कथांमध्येच मुळामध्ये काहीतरी भेसळ केली गेलेली आहे, नंतर घुसवणूक केलेली आहे, आणि काही करून रामाला आणि रावणाला एक वैदिक दाखवण्याचा प्रयत्न त्याच्या मागे झाला. कारण का, की त्यांना याही संस्कृतीला जिंकायचं आहे आणि याही संस्कृतीवर प्रभाव गाजवायचा आहे. अशा स्थितीमध्ये तो उपयोग करण्यासाठी रावण वाईट होता मान्य, पण अरे तो ब्राह्मण होता, तो वैदिक होता, तो वेद पारंगत होता, तो संगीत तज्ज्ञ होता, शिवतांडव स्तोत्र त्यानेच लिहिलं. हे सगळे सांगण्याचे जे नंतरच्या काळामध्ये प्रयत्न झालेले आहेत, त्यातनं झालं असं की मुळात स्मृतीमध्ये त्याला तर मनुस्मृतीमध्ये त्याला लोकपाल असं म्हटलं गेलंय. तो व्यापाऱ्यांचा, संपत्तीचा स्वामी आहे, मालक आहे, आणि म्हणून व्यापारी लोक त्याची पूजा करतात असा उल्लेख येतो, तो मनुस्मृतीमध्ये येतो. महाभारतात तो विश्रवाचा मुलगा नाही आहे, विश्रवाचा भाऊ आहे. लक्षात घ्या, कथेत कसे बदल होत जातात. भारतीय पुराण कथांमध्ये नेमके गोंधळ काय आहे ते मी आपल्याला सांगायचा प्रयत्न करतोय. महाभारतात तो विश्रवाचा मुलगा नाही, तो विश्रवाचा भाऊ आहे. हरिवंशामध्ये त्याचं स्वरूप अजून बदललं, त्याला सम्राटांचा सम्राट अशी त्याची उपाधी दिली, संपत्तीचा स्वामी अशी उपाधी दिली. आता हे झालं वैदिक साहित्यातलं. लोकसंस्कृतीत किंवा हिंदू धर्मामध्ये यक्षाचं किंवा कुबेराचं स्थान काय आहे,
तर सर्व सर्व शिलालेखांमध्ये कुबेराचा आदरपूर्वक उल्लेख हा वैश्रवण कुबेर असा केला गेलेला आहे. त्याची पूजा होत असण्याचे पुरावे हे इसवी सन पूर्व 4थ्या शतकापासूनचे म्हणजे मूर्तीच मिळतात आपल्याला. आपल्या मथुरेच्या शिल्पामध्ये कुबेराचं अत्यंत भव्य असं सुंदर असं शिल्प आहे. आणि या यक्ष धनसंपत्तीचे स्वामी असल्याची कल्पना भारतीय समाजात असल्यामुळे कुबेराचं पूजन होत होतं आणि त्या पूजनाला आपण यक्षरात्री म्हणतो. दिवाळीची जी अमावस्या आहे, जी आता आपण लक्ष्मीपूजन करतो, खरं म्हणजे ती कुबेराच्या पूजनाची रात्र होती. कारण यक्ष या शब्दाचा अर्थ प्रकाश असाही होतो, अद्भुत प्रकाश असाही होतो. आणि उपनिषदांनी लक्षात ठेवा, उपनिषदं सगळीच्या सगळी वैदिक नाहीत. 52 उपनिषदं ही हिंदू उपनिषद आहेत, अवैदिक उपनिषद आहेत. आणि त्याच्यामध्ये यक्ष हा शब्द आध्यात्मिकदृष्ट्या तत्वज्ञानाच्या दृष्टीने वापरलेला आहे आणि त्याला अत्यंत उदात्त असा भव्य अर्थ दिला गेलेला आहे की हे अद्भुत आहे, यक्ष आहे. आणि यक्ष म्हणजेच ब्रह्म. ब्रह्म हा शब्द ऐकून आपल्याला थोडासा धक्का बसतो, पण वैदिक अर्थाने जो मंत्र असतो तोच ब्राह्मण असतो. मंत्र म्हणजे ब्रह्म. आणि हिंदूंच्या दृष्टीने किंवा उपनिषदाच्या दृष्टीने ब्रह्म आणि यक्ष एकच. आणि ब्रह्म देव जो ज्याला म्हटलं जातं तो हा यक्ष श्रेणीतलाच देव मानला जात होता. अनेक आदिवासींचा भरमदेव म्हणून त्याची पूजा केली जाते, आजही केली जाते. तर तो भरमदेव आणि हा यक्ष हे एकच आहे अशी ती कल्पना होती. आणि भारतामध्ये यक्ष संस्कृती एवढी विराट आणि विशाल आणि एवढी पसरलेली होती की केवळ हिंदूच नव्हे, म्हणजे लोकसंस्कृतीतच नव्हे, तर बौद्ध जैन यांनी सुद्धा यक्षांना नुसतं स्वीकारलंच नाही तर पूजनीय मानलं. जैन धर्मामध्ये प्रत्येक तीर्थंकराचे रक्षण करता एक यक्षांची जोडी असते, यक्ष यक्षिणींची. सगळ्या बौद्ध विहारांवर लेण्यांमध्ये आपल्याला यक्षांची प्रतिमा मिळतात, यक्षिणींच्या प्रतिमा मिळतात. आणि आपल्याला कालिदासाचं जे काव्य माहीतच आहे मेघदूत, त्याच्यामध्ये निरोप जो मेघाला निरोप देणारा कोण असतो तो यक्ष असतो. त्यामुळे आणि तो निरोप कुठे पाठवायचा? अलकापुरीला पाठवायचा आहे, म्हणजे जिथे कुबेर राज्य करतो त्या राज्यात पाठवायचा आहे. त्यामुळे लक्षात ठेवा सांस्कृतिक संघर्ष कसा असतो. एकीकडे वैदिक साहित्यामध्ये यक्षांना दुष्ट, खादाड, कुरूप आणि माणसांना लुटणारे किंवा चोऱ्या करणारे असे यक्ष अशी ही वैदिक कल्पना आहे. त्याच्या उलट हिंदूंची कल्पना अशी आहे की यक्ष हे पूजनीय आहेत. आज आपण जे भैरोबा, खंडोबा, बिरोबा हे जे सगळे देव पुजतो हे यक्ष श्रेणीतले मूळचे देव आहेत. आज आपलं ते भान हरपलं जरी असलं तरी त्यांचं मूळ स्वरूप आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते आपण लक्षात घेत नाही. आता काय झालं? हा सगळा प्रवास कसा झाला? हा सगळा प्रवास मुळातच जे वैदिक लोक भारतात आले आणि त्यांनी ज्यावेळेस इथे धर्मप्रचार सुरू केला, इथल्या स्थानिक देवतांना एकतर स्वीकारण्याचा प्रयत्न केला किंवा बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये यक्ष होते, असुर होते आणि राक्षसही होते. राक्षस ही तर संज्ञा आहे फक्त. राक्षस नावाचा कोणताही समाज भारतामध्ये अस्तित्वात नव्हता. असुरातले जे बलाढ्य होते, जे अत्यंत वैदिक विरोधी होते, कट्टर वैदिक विरोधी होते, त्यांना त्यांनी राक्षस अशी संज्ञा देऊन टाकली आणि त्यांचा कार्यभाग साधायचा प्रयत्न केला. पण नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की असं केल्याने आपलं नुकसान होईल, म्हणून त्यांनी रावणाला सुद्धा ब्राह्मण ठरवण्याचा प्रयत्न केला. विश्रवा हा ब्राह्मण होता, वैदिक होता असं दाखवायचा प्रयत्न केला. आणि आपल्या हिंदू लोकांची स्मरणशक्ती एवढी अत्यल्प आहे की आपले जे मूळ ग्रंथ आहे त्या मूळ ग्रंथांचं संस्कृत रूपांतर झालं, त्याची एवढी संस्कृत झाली, त्या एवढ्या लबाड्या झाल्या, त्याकडे यांनी लक्ष दिलं नाही. कारण यांना संस्कृत शिकायला बंदी का घातली गेली? ती संस्कृत शिकायची बंदी यासाठी घातली गेली की जर संस्कृत जर सगळ्यांना समजली असती तर या सगळ्या लबाड्या उघड झाल्या असत्या. लोक आपली संस्कृती जपत राहिले, ते यक्षरात्री साजरा करतच राहिले. त्याचं स्वरूप जरी बदललं तरी दसऱ्याच्या दिवशी खरं म्हणजे तो सृष्टी जन्माचा सोहळा, त्याला
रावण दहनाचं, रावणाचं किंवा रामाच्या विजयाचं किंवा रावणाच्या मृत्यूचं काहीही संबंध नाही असं असलं तरी एका सुंदर असा जो सोहळा होता, सृष्टीजन्माचा सोहळा, सर्जनशक्तीचा सोहळा, शेतकऱ्यांच्या कृषीबल संस्कृतीतून आलेला तो यक्ष उत्सव, त्या उत्सवाला अत्यंत कुरूप विद्रूप रूप दिलं गेलं आणि लोकांनी ते सुद्धा अक्षरशः मूर्खासारखं स्वीकारलं. हा आपल्या मानसिक गुलामीचा, मानसिक विकलांगतेचा हा परिपाक होता. मी ते वैदिकांना दोष देणार नाही. लक्षात ठेवा, प्रत्येक धर्म आपला प्रचार करताना दुसऱ्या धर्माच्या देवतांना वाईटच म्हणतो. ज्यावेळेस इस्लाम स्थापन झाला त्यावेळेस पैगंबरांनी त्याच्या आधीचे जे धर्म होते, पेगन धर्म, त्यात जी मूर्तीपूजा होती त्या सगळ्या मूर्ती नष्ट केल्या, हे आपल्याला माहिती आहे. ख्रिश्चन धर्म स्थापन झाला, त्यांनी सुद्धा त्याच्या आधी जे ज्यू धर्मातली काही तत्व होती ती पूर्णच्या पूर्ण नाकारली. आणि त्याच्या आधी ज्यावेळेस ज्यू धर्म स्थापन झाला होता त्यांनी सुद्धा आपली पेगन तत्व किंवा मूर्तीपूजक तत्व होती आपल्यातली ती नष्ट केली, जाळून टाकली. त्याचप्रमाणे वैदिकांनी आपल्या धर्माचं एक वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी इथली जी संस्कृती होती किंवा इथला जो धर्म होता, हिंदू धर्म ज्याला मी म्हणतो, तो खरा तर लोकधर्म पण हिंदू धर्म आपण त्याला म्हणू, कारण सिंधू नदीच्या पलीकडे राहतात ते हिंदू. हे वैदिक भारतात येण्याच्या पूर्वीपासून प्रसिद्ध होतं, त्यामुळे हिंदूच म्हणतो मी. तर या हिंदूंनी आपली संस्कृती जपली. आजही ते यक्षच पुजतात, जैनही पुजतात, बौद्धही पुजतात, पण यक्षांबद्दलची काटेकोर माहिती मात्र लोकांना नसते. तशीच असुरांबद्दलही नसते. असुर संस्कृती किती व्यापक होती लक्षात घ्या. असुर संस्कृती भारतापासून, इराणपासून ते पार अगदी असिरियापर्यंत पसरलेली होती. असुर नावाचं तर शहरच होतं आणि इजिप्तमध्ये सुद्धा असुर देवतांचं पूजन होत होतं. आता या विशाल भूभागावर पसरलेल्या असुर संस्कृतीत स्थानिक रूपं वेगवेगळी होती. वैदिक लोक सुद्धा तसं जर पाहायला गेलं तर मूळचे असुर संस्कृतीतनं झालेले. लक्षात घ्या, हे आपल्याला माहीत नसतं कदाचित. मी हिंदू धर्म आणि वैदिक धर्माचा इतिहास या पुस्तकामध्ये ते असंख्य पुरावे देऊन स्पष्ट केले की वैदिक लोक सुद्धा असुर संस्कृतीचे, पारशी धर्म या असुर संस्कृतीचा, अहुर माजदा म्हणजे असुर माजदा या असुर मेधा हा त्यांचा मुख्य देव. आणि पारशी पण यज्ञ करायचे. वैदिक लोक आधी आपल्या देवतांना असुर वरुण, असुर इंद्र, असुर अग्नी अशा आपल्या देवतांची नामाविधानं जी होती ती सुद्धा असुर निदर्शकच होती. असुर हा शब्द ते आदरानेच वापरत होते. प्राणवान, वीर्यवान, तेजस्वी, सूर्यासारखा तेजस्वी असा असुर या शब्दाचा अर्थ होता. पण ते लोक यज्ञ करायचे. वैदिकांनी मग यज्ञ चालूच ठेवला. जो असुर संस्कृती होता इराणमधल्या असुर संस्कृतीबद्दल बोलतो, हे लक्षात घ्या. इराणमधल्या असुर संस्कृतीत यज्ञ होते, तो यज्ञ चालू ठेवला. पण यज्ञाचं स्वरूप बदलून टाकलं, त्याचं पूर्ण कर्मकांड बदलून टाकलं. पशूंचे बळी दिले जायला लागले. अश्वमेध यज्ञ सुरू झाला, गायींचा पण ते बळी द्यायचे. असे गोमेध, अश्वमेध, त्याच्याही पूर्वी तर नरमेध सुद्धा होता, म्हणजे मनुष्याचा सुद्धा बळी दिला जायचा यज्ञामध्ये. अगदी पुरुष सुक्त जर आपण पाहिलं तर त्यात तर त्यांनी देवाचाच बळी देऊन टाकलेला आहे, पुरुष याचा बळी देऊन टाकलेला आहे, हे आपल्याला माहिती आहे. पण भारतातली असुर संस्कृती मात्र ही शिवपूजक होती, यक्षपूजक होती आणि ती उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत पसरलेली होती. आता या संस्कृतीला तोंड देण्यासाठी वैदिकांनी असुर शब्द बदनाम करायला सुरुवात केली. जो असुर शब्द ते आधी आपल्या देवतांना आदराने वापरत होते, तोच शब्द त्यांनी अत्यंत वाईट करून टाकला, कुरूप करून टाकला. आणि शेवटी असं झालं की आज असुर जर कोणाला म्हटलं तर राग येईल. तू असुर आहेस असं जर म्हटलं तर संताप येईल. परंतु हे अत्यंत दुर्दैवी आणि सांस्कृतिक मोठी घडामोड आहे. आणि ज्या घडामोडीमुळे या हिंदूंना शूद्रांमध्ये ढकललं गेलं. ते शूद्र नसतानाही एक शूद्र नावाची फक्त टोळी होती, त्यांची सिंध प्रांतामध्ये वस्ती होती. त्या सर्वांना सरसकट शूद्र म्हणून टाकलं. शूद्र आणि क्षुद्र हे जवळजवळ येणारे शब्द असल्यामुळे सगळ्यांना वाटतं शूद्र म्हणजे आपण क्षुद्र, आपण थर्ड क्लास, आपण नालायक, आपण अज्ञानी, आपल्याला काही अडाणी अशा स्वरूपाचा आपला स्वतःबद्दलचा समज झाला. हा समज हा अत्यंत दुर्दैवी होता. हा दुर्दैवी समज खरं तर मागेच हटवला जायला पाहिजे होता
किंवा आधुनिक काळामध्ये शिक्षणाच्या सोयी उपलब्ध झाल्यानंतर तरी तो समज आपण दूर करायला पाहिजे होता, अभ्यास करायला पाहिजे होता, पण तो आपण केला नाही. तो न केला गेल्यामुळे झालं असं की आज आपण आपल्याच आसूर संस्कृतीला, आपल्याच यक्ष संस्कृतीला विसरून गेलो. आपल्याच महादैवत जे शिव पार्वती हे आद्य युगल मानलं जातं की ते सृष्टी जन्माचं मूळ कारण. नवरात्र उत्सव जो सुरू झाला तो शिव पार्वतीच्या मिलनातनं पार्वती किंवा ज्याला आपण जगन्माता म्हणू, जगदंबा म्हणू, गर्भवती झाली आणि 9व्या दिवशी तिने तिची वाढ पूर्ण झाली आणि 10व्या दिवशी त्या सृष्टीलाच जन्म दिला, अशी मूळची कथा होती. ती मूळची कथा आपण विसरून गेलो. आपण नवरात्री साजरा करतो, परंतु जो 10वा दिवस आहे तो सृष्टी जन्माचा दिवस आहे. म्हणजे गर्भधारणेच्या दिवसापासून ते गर्भवाढ पूर्ण होईपर्यंत दिवस आपण साजरे करतो. नवरात्रीत नाचतो, गातो, देवीच्या माळा चढवतो. पण ज्या दिवशी सृष्टीचा जन्म झालाय त्या दिवसाला मात्र आपण अत्यंत विकृत पद्धतीने, विद्रूप पद्धतीने साजरा करतो. हे खरं म्हणजे आपण बदलायला पाहिजे होतं, आपल्या ते लक्षात यायला पाहिजे होतं. आता ही जी आपली आसूर संस्कृती होती, ही आसूर संस्कृती आणि वैदिकांनी भारतामध्ये आणलेली देव संस्कृती, ज्या वेळेस आसूर जिंकतच गेले. जर या पुराणकथा पाहिल्या, देव दानव मानव या मालिकेत मी दाखवून दिले की आसूर नेहमी जिंकले. आसूर युद्धामध्ये पराजित नाही झाले, लक्षात ठेवा, युद्धात पराजित नाही झाले. ते शब्दांच्या तहामध्ये हारले. अगदी आपण वृत्रासुराची कथा घेतली, तिथे फसवणूकच झालेली आहे. जेव्हा उजेड नसेल, जेव्हा अंधार नसेल, तेव्हा मात्र मी तुला मारणार. मग तो फेसाचं वज्र करून इंद्र त्यांना कपटाने मारतो. आसूर सारं विश्व जिंकतात. हे त्यांना मात्र 3 पावलं जमीन द्या, 3 पावलं देतात तरी ते सगळी पृथ्वीच व्यापून टाकतात. म्हणजे असे फसवणुकीचे, लबाडीचे अनेक प्रसंग आहेत. त्याच्यामध्ये ज्यावेळेस देवांचे पराभव झाले त्यावेळेस देवांनी शरणागतीत काय काय केलं याची 2 उदाहरणं मी आपल्याला देतो. इंद्राने, देवांचा सम्राट इंद्राने शची नावाच्या आसूर कन्येशी विवाह केला. आणि विवाह केला ज्यावेळेस त्यांना वाटतं आता आसुरात आणि देवांमध्ये समेट झाला, आता रक्तसंबंध निर्माण झाले आणि इंद्रानेच शशीशी विवाह केल्यामुळे हे आता वैर मिटेल. परंतु इंद्राने शशीच्या वडिलांचा, पुलोम्याचा खून केला. त्याने स्वर्गामध्ये बोलवलं, अशी पुराणकथा आहे ही अर्थात. पण त्याचा मतितार्थ असा की पुलोम्याची त्यांनी कपटाने हत्या केली. पुढे काय झालं, पुढे इंद्राची जी मुलगी होती जयंती, तिने असुरांचा जो गुरु होता शुक्राचार्य, त्याच्याशी विवाह केला. कारण काय होतं, तर शुक्राचार्यांना एक मंत्र, संजीवनी मंत्राची विद्या प्राप्त होती. मग ते संजीवनी मंत्र कसा हरण करायचा, हा सगळा दुष्ट जी कल्पना आहे, ती कल्पना त्यामागे असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि शेवटी जाता जाता मला असं वाटतं रोटेटचं काहीतरी राहिलं, त्याच्यामुळे हे असं दिसत होतं. आता मी सरळ झालो असेल, परंतु महत्त्वाचं आता बोलून संपलेलं आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की आपली जी संस्कृती आहे, आसूर संस्कृती आहे मूळची, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ती हिंदू आहे. हा वैदिक संस्कृती किंवा वैदिक धर्म हा सर्वस्वी वेगळा आहे. वैदिक धर्म हा अत्यंत कपटाने, अत्यंत लबाडीने भारतामध्ये काही प्रमाणात पसरला. त्यांनी हिंदू देवदेवतांचं अपहरण करण्याचाही प्रयत्न केला. त्याबद्दलही आपण नंतर कधीतरी बोलू. कारण शंकराला रुद्र जो वैदिक देवता आहे त्याच्याशी हे करून आपण आता वेड्यासारखे महारुद्र घालतो शंकराच्या पिंडीवर. तुम्ही नाशिकच्या त्र्यंबकेश्वरला घालतही असाल, ते घालू नका. जर खरे हिंदू असाल तर तुम्ही महारुद्र, लघुरुद्र या वैदिक भानगडीत पडणार नाही. कारण रुद्राचा आणि शंकराचा काडी इतका संबंध नाही. रुद्र 11 आहेत, रुद्र एक नाही आहे. महादेव एकच आहे, लक्षात ठेवा. रुद्राला बाप आहे, महादेवाला किंवा शंकराला बाप नाही, हे लक्षात घ्या. हे आपण माहीतच करून घेत नाही. आणि सांगितलं यांनी, एकदम शास्त्रात लिहिलंय, ग्रंथात लिहिलंय आणि ते आपण मान्य केलं पाहिजे. असं जे काही सांगितलं जातं ते आपण ऐकतो. ते आपल्याला गोत्र विचारतात. खरं म्हणजे हिंदूंमध्ये गोत्र नसतं, पण आपण माहीत नाही म्हणतो तर मग तुम्हाला कश्यप नाही तर कोणतं तरी गोत्र चिकटवतात, तुमचा वंशावळच बदलून टाकतात. तर हे असे जे प्रकार होतात ते आपल्या अडाणीपणामुळे होतात, अज्ञानामुळे होतात.
ते आपण तसं होता कामा नये. आणि दुसरी भाग अशी शेवटचं, रावण राजा राक्षसाच्या या कादंबरीच्यावर मी शेवट करतो. ही कादंबरी अत्यंत उत्कृष्ट कादंबरी आहे. कादंबरीकाराचे स्वतःचे व्ह्यू असतात, त्याला कादंबरीच्या कलात्मकतेने त्याला ते लिहावं लागतं. मी कादंबरीकार आहे त्यामुळे मला ते माहीत आहे. परंतु अभ्यासकाच्या भूमिकेत ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस मात्र हा विश्रवा कोण, हा रावण आणि कुबेर यांच्यातला खरोखर संबंध काय, कोण कोणाचा भाऊ होता का मुलगा होता, कारण एका ठिकाणी विश्रवाचा भाऊच दाखवला आहे रावणाचा, कुबेराचा. तर हे असे ज्या उलट्या पालट्या ज्या कथा सांगितल्या गेलेल्या आहेत त्याचं अन्वेषण करणं गरजेचं आहे. आता रावणाची लंका हा जो प्रश्न आहे तो मुळात आपण लक्षात घेतलं पाहिजे की रामायण हे मूळचं वीरगीत होतं. त्या वीरगीतामध्ये, मूळ वीरगीतामध्ये जे प्राकृत भाषेमध्ये होतं त्यात फक्त राम आणि रावण यांचं त्या सीतेच्या अपहरणावरनं एक युद्ध झालं आणि त्यात रावण मारला गेला, एवढाच भाग होता. त्याच्यामध्ये बाकीच्या भानगडी नव्हत्या. दुसरी गोष्ट लंका, आज आपण जी श्रीलंका म्हणजे आजचं जे दक्षिणेतलं आपलं बेट आहे श्रीलंका, ती म्हणजेच रावणाची लंका मानतो. पण लंका या शब्दाचे भारतामध्ये अनेक अर्थ होतात. जर ज्योतिषशास्त्रातून पाहतात लंका म्हणजे कर्कवृत्त, कर्कवृत्त जिथून जिथून जातं त्याला लंका असं म्हटलं जातं. आता सरदार माधवराव किबे यांच्या म्हणण्यानुसार रावणाची लंका किंवा अनेक विद्वानांचं मत असं आहे की रामायणाचा प्रवासाचा सगळा मार्ग जर तपासून पाहिला तो 250 किलोमीटरपेक्षा जास्त नाही. त्यामुळे रावणाची लंका ही विंध्य पर्वताच्या परिसरातलीच असली पाहिजे आणि छत्तीसगड अमरकंटक ही खरी लंका असली पाहिजे असं विद्वानांचं मत आहे. आणि मी त्याला सहमत आहे, कारण तिथले अनेक लोक स्वतःला आजही रावणाचे वंशज मानतात, आदिवासी जमाती, हे सुद्धा आपल्यालाही माहिती असेल. त्यामुळे लंकेत मात्र जरी रावणाच्या आता जागा दाखवतात पर्यटनासाठी म्हणून, परंतु तिथे रावणाचे वंशज कुणी आहे आपण असं कुणी सांगत नाही. पण अमरकंटकच्या छत्तीसगडच्या परिसरामध्ये मात्र रावणाचे आपण वंशज आहोत असं अभिमानाने सांगणारे लोक आहेत. रावण आडनावाचे लोकही आहेत, महाराष्ट्रातही आहेत, हे आपल्याला माहिती आहे का? आपण माहीत करून द्या. रावण आडनाव असणारी महाराष्ट्रामध्ये अनेक माणसं आहेत. आता राहिलं रावणाचं विमान वगैरे, या सगळ्या कवी कल्पना आहेत. त्यामुळे ते विमान वगैरे होत नाही. ज्यांना सायकल बनवता येत नाही ते विमान काय बनवणार? त्यामुळे आपण त्या भाकड कथांवर विश्वास ठेवू नये आणि त्यात काही अर्थ नाही आहे. कारण रामाचं जे एलिव्हेशन जे वैदिकांनी केलं, कारण त्याचं वैदिकीकरण केलं गेलं आणि वैदिकीकरण केलं गेल्यामुळे आज राम मंदिराचा वगैरे हा जो काही इश्यू गेले 91 सालापासून जो भीषण रूप घेऊन आहे तो अत्यंत गंभीर असा विषय आहे. आज राम मंदिराच्या नावाखाली ज्या जुलूम जबरदस्तीने देणग्या गोळा केल्या जातात हा एक वेगळ्या चर्चेचा विषय, पण मला राजकीय चर्चेत जायचं नाही आहे. सांगायचा मुद्दा असा की विमान वगैरे काही खरं नाही. विमान बनवायचं म्हणजे काय लागतं? अहो त्याचे स्पेअर पार्ट्स असतात, त्याचा आराखडा असतो, ते पार्ट बनवण्यासाठी मशिनरी लागते. आणि मग एकच बनत नाही. एकदा मशिनरी असली किंवा काही साधनं असली, जेव्हा एक बनवतात तेव्हा तुम्ही 10 बनवाल, 20 बनवाल, 25 बनवाल, 50 बनवाल. तसं काही नाही. एकच एक विमान बनवलं गेलं आणि ते उडत होतं अशी आपण मानणं आणि त्याच्यावर विश्वास ठेवणं यासारखा आपला मूर्खपणा किंवा आंधळेपणा दुसरा कोणताही असणार नाही. आपण आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान अवश्य बाळगला पाहिजे, पण तो अभिमान हा नेहमीच प्रात्यक्षिकतेच्या तर्काच्या पायावर आपण तपासून पाहिला पाहिजे. आपला अभिमान हा दुराभिमान किंवा फालतू वृथाभिमानात बदलणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. जर ती आपण काळजी घेतली नाही तर एक अनवस्था तयार होते आणि आज ती झालेलीच आहे. भारत म्हणजे एक धर्मांधांचा देश आहे की काय असं वाटावं असं वातावरण या वैदिक लोकांनी या RSSने करून ठेवलेलं आहे. आणि या सगळ्या वातावरणामुळे झालंय काय की आपण आपल्याकडे पाहायचा दृष्टिकोन आपला विकृत होत चाललेला आहे. राम आणि त्याचे बंधू हे ऋष्यमित्र, ऋष्यशृंग ऋषीच्या वीर्यातून जन्माला आले यावर त्यांची श्रद्धा आहे. त्यांना बाप बदलण्याची फार हौस आहे. म्हणजे रामाचा बाप एक वैदिक ब्राह्मण करून टाकला, काल्पनिक का असेना. दादोजी कोंडदेवचं प्रकरण आपल्याला तर माहीतच आहे. तर मुद्दा असा आहे की एक विकृती आहे. या विकृतीला उत्तर विकृती नाही,
या विकृतीला उत्तर आहे आपण नीट अभ्यास करणं, आपण सर्वांसमोर सत्य ठेवणं, तथ्य ठेवणं आणि तर्काने तपासून पाहणं. जोपर्यंत आपण कोणतीही गोष्ट, म्हणजे रामही याच संस्कृतीचा, रावणही याच संस्कृतीचा, दोन माणसांमध्ये युद्ध झालं, ठीक आहे, ते झालं, परंतु ते युद्ध झालं याचा अर्थ एकाच संस्कृतीमध्ये युद्ध होतात. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय राजे एकमेकांमध्ये लढलेले आहेत. सत्ता संघर्ष हा कायम असतो. या सत्ता संघर्षातनं ते युद्ध झालं असावं असं आपल्याला तर्क करता येतं. त्याच्यामध्ये रावण राक्षस होता का नव्हता हे मला माहीत नाही, सांगता येत नाही, कारण सांगण्याचं कारणही नाही आहे, कारण राक्षस हा वैदिकांनी दिलेला घृणास्पद शब्द आहे. प्रत्यक्षात रावण असुर संस्कृतीचा, रामही असुर संस्कृतीचा, आणि एकमेकात जो काही संघर्ष होता त्यातनं ते युद्ध घडलं. एवढंच आपण आज निश्चयाने म्हणू शकतो, खात्रीने म्हणू शकतो. परंतु काव्यातनं जसं आपण शरद तांदळ्यांच्या कादंबरीमधनं जर इतिहास पाहायला लागलो तर तो मिळणार नाही. एक नितांत सुंदर कादंबरी मिळेल, रावणाचं ओजस्वी चरित्र समोर येईल आपल्या, हे अगदी बरोबर आहे, पण ती कादंबरी आहे. तसंच रामायण सुद्धा काव्य आहे, लक्षात ठेवा, तो इतिहास ग्रंथ नाही. आणि तो काव्य ग्रंथ जरी असला तो दुष्ट बुद्धीने, लबाड बुद्धीने लिहिला गेलेला आहे. वैदिक धर्माचा प्रचार करण्यासाठी त्यांनी रामायणाचा कुशलतेने वापर करून घेतलेला आहे. आणि या रामायणामुळे कंब रामायण लिहिलं गेलं, 300 रामायण, 300 रामायणास. लक्षात घ्या, रामायणं किती आहेत? 300 रामायणं आहेत. एके रामानुजन नावाच्या गृहस्थांनी या 300 रामायणांवर अभ्यास केला होता. अभ्यास करून त्यांनी प्रबंध लिहिला, तो अभ्यासक्रमात आला होता. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या लोकांनी तोडफोड करून, आंदोलन करून, दबाव आणून, प्रकाशकावर दबाव आणून अभ्यासक्रमातून तो प्रबंध 300 रामायणास हा काढायला लावला. म्हणजे हे लोक संस्कृती रक्षक म्हणवतात, पण हे संस्कृती भक्षक आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण अभ्यास आहे. 300 रामायणांमध्ये प्रत्येक रामायणातली कथा वेगळी आहे. जैन रामायणातली वेगळी आहे, बौद्ध रामायणातली वेगळी आहे, कंब रामायणातली वेगळी आहे. तुम्हाला आसाममध्ये सुद्धा ती रामकथा मिळेल, ती सुद्धा वेगळी आहे. आणि ही संस्कृती जी आहे, ही रामायणं जी आहेत, ही लोकसंस्कृतीने जतन केलेली आहेत. आणि त्याचा अभ्यास यांना का नको? कारण मग रामाचं यांना ते देवत्व, वैदिकीकरण हे याला फटका बसतो आणि तो जातो. आता रामसेतूबद्दल पाठक साहेब आपण प्रश्न विचारला, धन्यवाद. हा रामसेतू जर आपण विचार केला तर खरं म्हणजे रामसेतू ज्याला आपण म्हणतो, तिची मानारच्या सामुद्रधुनीतून जो एक प्रवाळाच्या खडकांनी तुटक 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 बनलेला जो मार्ग आहे, एकेकाळी श्रीलंका भारताला जोडलेली होती. भूस्खलनामुळे ती हळूहळू दूर सरकत गेली आणि हा मधला पट्टा काही प्रमाणात राहिला. काही ठिकाणी तो 5-6 किलोमीटर रुंद आहे, तर काही ठिकाणी तो एकदम पूर्ण पाण्यात खोल डुबलेला आहे, म्हणजे तो अखंड पण नाही. तिसरी गोष्ट अशी की नासाने त्याच्यावर संशोधन केलं आहे. तो 17 कोटी वर्षांपूर्वी तयार झालेला आहे. मग 17 कोटी वर्षांपूर्वी तयार झालेला तो तथाकथित रामसेतू हा, आणि रामाची तारीख जुन्यातली जुनी जरी काढली तर 5100 वर्ष ही कम्प्युटरचीच मदत घेऊन काही तज्ज्ञांनी त्या तारखेचा तारीख दिलेली आहे. आता 5000-6000 वर्षापूर्वी समजा राम घडला आणि त्याने खरोखर रामसेतू बांधला, तो 17 कोटी वर्षाचा जुना कसा असू शकत? राम काय 17 कोटी वर्षापूर्वी झाला? 17 कोटी वर्षापूर्वी भूतलावर डायनासोर सोडले तर कुणी वावरत नव्हतं, मनुष्य अजून जन्माला सुद्धा आलेला नव्हता. त्यावेळी रामसेतूबद्दल, त्याला रामसेतू हे आदराने दिलेलं नाव तुम्ही द्या, परंतु तो सेतू रामाने आणि वानराने मिळून बांधला असं जर कोणी समजत असेल तर तो पुन्हा वैज्ञानिक अंधश्रद्धा आहे, मूर्खपणा आहे. आणि त्याला बळी सुशिक्षित लोकांनी पळावं आणि त्यांनी विश्वास ठेवा की रामसेतू खरोखरच रामाच्या वानर सेनेने बांधला, याला काही अर्थ नाही. ते अत्यंत चुकीचं आहे. आणि काय पाठक साहेब, माझं पुस्तक वैदिक आणि हिंदू धर्माचा इतिहास आहे, हिंदू धर्माचं शैवरहस्य आहे. तुम्ही ते पुस्तकं मिळाली तुम्हाला कुठे नाशिकला मिळतील. आमचे खैरनार सरांचं ज्योतिष स्टोर्स आहे, तिथे तुम्हाला माझी पुस्तकं मिळू शकतात, किंवा स्टोरी टेलवर तुम्हाला ऐकायलाही मिळू शकतात. त्यामुळे ते तुम्हाला तिथे तुम्ही पाहू शकता. आणि रावण आणि सीता याबद्दल जे आपण विचारताय, रावण आणि सीता याच्यामध्ये मुळात 3 वर्जन आहेत.
तिला अग्निकाष्ठ भक्षण करावं लागली वगैरे हा भाग उत्तरकांडात येतो. उत्तरकांडच मुळात 8व्या शतकात बनवलंय. पुरुष सत्ताक पद्धती जी आहे ती लादायची की स्त्री ही चारित्र्याच्या बाबतीत संशयातीत असली पाहिजे. ही जी वैदिक संकल्पना आहे पुरुष सत्ताकतेची, त्या कल्पनेतनं नंतर कोणी धोब्याने संशय घेतला. धोबी नावाची जात रामाच्या काळात असणं शक्य नाही, कारण त्यावेळेस लोक काय हे करायचे. आज आपलं ठीक आहे, आज ते आहे किंवा 1000 एक वर्षापूर्वी ती जन्माला आलेली जात आहे, रामाच्या काळात होती असं मानणं हा ऐतिहासिकदृष्ट्याच चुकीचं आहे. आणि त्यामुळे सीतेने काही अग्निकाष्ठ भक्षण केलेली नाही, काय भूमी दुभंगून ती गायबही झालेली नाही. जैन रामायण पाहिलं तर ती लवकुश घेऊन पुंड्रपूर नावाच्या नगरात, जो पश्चिम बंगालमध्ये आजही ती स्थळ महास्थानगड म्हणून ओळखलं जातं, तेथे ती राहिली. त्याने तिथल्या राजाने तिला आश्रय दिला. अशा स्वरूपाची कथा आहे. अशा वेगवेगळ्या कथा आहेत. त्यामुळे राम सीता यांच्याकडे आपण दैवत म्हणून पाहतो, ते अवतार संकल्पनेमुळे पाहतो. मी कोणाकडे दैवत म्हणून पाहत नाही, मी इतिहासातली पात्र म्हणून पाहतो, माणसं म्हणून पाहतो. आणि माणसं ही अत्यंत चांगली नसतात, वाईटही नसतात. वाईटच म्हणायचं झालं तर राम वाईटच होता असं म्हणावं लागेल, कारण वालीला त्याने पाठीमागून बाण मारला आणि एक वचनभंग केला. त्यामुळे दाजी पणशीकरांचं, तुम्ही दाजी पणशीकरांचं एक पुस्तक वाचा, रामाचे 3.5 वचनभंग असं त्या पुस्तकाचं नाव आहे. त्यात रामाने, एकवचनी रामाने 3.5 वचनभंग कसे केले याचं वर्णन आहे. मी एकच फक्त सध्या वचनभंग सांगतो. रामाने वनवासाला जाताना वचन दिलं होतं की मी वनवासाला जातोय आणि राज्यावर मी पुन्हा हक्क सांगणार नाही. असं असताना, असं वचन दिलेलं असताना रामाने नंतर राज्याचा स्वीकार केला, राज्यावर तो बसला. हा इतिहास आपल्याला माहिती आहे. लक्ष्मणा बाबतीतही रामाने काय केलं, त्याचा अंत कसा झाला दोघांचाही, हेही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे मी कोणत्याही कॅरेक्टरकडं दैवी म्हणून पाहत नाही, मानवी स्वरूपात पाहतो. आणि मानवी स्वरूपात जेव्हा आपण कॅरेक्टरकडे पाहायला लागतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की हे मानवच होते, ते महामानव होते, पण मानव होते, हे मूलतः मानव होते. त्यामुळे सर्व गुण दोष त्यांच्यात होते, रावणातही होते, रामातही होते. त्यामुळे कोणाचे गुण श्रेष्ठ आणि कोणाचे दोष श्रेष्ठ ही जी तुलना जी आहे ती व्यक्ती सापेक्ष होऊन जाते. कोणाला एखादी गुण आवडतो, एखाद्याला तो दुर्गुण वाटतो, किंवा काही काही लोक गुणांचा अतिरेक झाला तर सद्गुण विकृती नावाचा शब्द जे नाशिककरांनीच दिलेला आहे तो सद्गुण विकृतीमध्ये मोडला जातो. त्यामुळे आपण त्याकडे अत्यंत तटस्थ बुद्धीने पाहिला पाहिजे आणि विचार केला पाहिजे. एवढं बोलतो. नाशिक विकास या पेजला शुभेच्छा देतो. तांत्रिक अडचणींमुळे किंवा माझ्या चुकीमुळे काहीतरी माझ्याकडनंच काहीतरी ते रोटेट ऑफ करायचं राहिलं तर क्षमा मागतो. आणि उद्या आपण पुन्हा भेटू. धन्यवाद. नमस्कार. गुड नाईट.